फडणवीसांकडे सुविधांची तक्रार करणाऱ्या विद्यार्थिनीला नोटीस पाठवण्यात आलेली आहे। ट्रेनिंगला नोकरी दर्शवून विद्यार्थिनीला सावित्रीबाई फुले वसतिगृहाबाहेर काढण्यासाठी नोटीस बजावलेली आहे। गरीब शेतकऱ्यांची मुलगी आकांक्षा उके हिला आज सोडावं लागणार आहे हे वसतिगृह। मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केल्यानंतर राग ठेवत एका विद्यार्थिनीला वसतिगृहाबाहेर काढण्यासाठी नोटीस पाठवल्याचं त्यामुळे बोललं जाते। बघताय तुम्ही मगापासून या सगळ्या बातमीतून काय लक्षात येतं, एका विद्यार्थिनीनं आपल्या भागातले आपल्या शहरातले मुख्यमंत्री आहेत म्हणून इथल्या वसतिगृहामध्ये जे काही गैरप्रकार चालतो किंवा तिच्यावर किंवा इतर विद्यार्थिनींना योग्य सोयी सुविधा की मिळत नाही, अन्याय होतो म्हणून तिनं आपलेच मुख्यमंत्री आहेत म्हणून थेट तक्रार करण्याचा प्रयत्न केला, पत्रव्यवहार केला। तर त्या मुलीला त्या मुख्यमंत्री महोदयांनी आपल्या महाराष्ट्राच्या काय बक्षीस द्यावं, काय केलं तिथल्या वसतिगृह प्रशासनाने की तूच इथून बाहेर नाही, वसतिगृहातून बाहेर काढण्याचा निर्णय त्या लोकांनी घेतला। म्हणजे ही वाईट अवस्था आहे। म्हणजे मुलींना आपल्या राज्यामध्ये जर तिला अपेक्षित असणाऱ्या ठिकाणी जर सोयी सुविधा मिळत नसतील आणि त्याविषयी ती जर तक्रार करत असेल, तिथं सुद्धा प्रशासनातली लोक तिला किंमत देत नसतील तर काय उपयोग आहे। म्हणजे ज्या राज्यात गाईला महत्व आहे पण ती सुरक्षित नाही, त्याच राज्यात बाईला काडीचीही किंमत नाही कारण ती सुरक्षित नाही। खरं आहे की खोटं आहे? तुमचं मत या बद्दल नक्कीच व्यक्त करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। जय शिवराय, जय महाराष्ट्र।